नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणात एक नवीन भूकंप। अनेक आमदार व नेत्यांचे पत्ते कट। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत। त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे। लवकरच महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत। काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल असं बोललं जात आहे। यावेळी अनेक मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील, खांदेपालट होईल आणि अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच यामुळे अनेक मंत्र्यांना धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे। अलीकडे मात्र संजय शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेसंबंधीचा बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली। यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समज देत डायरेक्ट वॉर्निंग दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे। तुमच्याकडे बोट दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं, बदनामीमुळे माझ्या मंत्र्यांना घरी जावं लागलं असा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना दिला। माझ्या परिवारावर कारवाई करायला मला अजिबात आवडणार नाही, परंतु मला कारवाई करायला भाग पडणार नाही असंच तुमच्याकडून मला अपेक्षित आहे, असं बोलत एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्री आणि आमदारांना समज दिली आहे। गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या। तुमच्याकडे दाखवलेले बोट माझ्याकडे असतं, तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो। तुम्ही सगळी माझी माणसं आहात, आपलं कुटुंब एक आहे, तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका, कमी बोला, जास्त काम करा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी यावेळी दिल्या। आपल्या डोक्यात कसली हवा जाऊ देता कामा नये, कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता बनून काम करा। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंकडे सर्वांची दृष्टी लागून आहे।